स्टार्ट। नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती वर्मा। आजचा विषय आहे एकत्र कुटुंब पद्धती ही काळाची गरज। तर मैत्रिणींनो, सर्वप्रथम कुटुंब म्हणजे नेमकं काय? तर कुटुंब म्हणजे एकत्रित नाती ज्या ठिकाणी गुण्या गोविंदाने राहतात। उदाहरणार्थ ही जी नाती आहेत ती एकतर रक्ताने निर्माण झालेली असावी किंवा मग जन्माने किंवा दत्तक झालेली, म्हणजे दत्तक कोणाला आपण घेतलं तर त्याच्यातून निर्माण झालेली नाती किंवा मग विवाहानंतर निर्माण झालेली नाती। हा जो समूह आहे समाजाचा, हा ज्या ठिकाणी एकत्र राहतो ते म्हणजे कुटुंब। आता कुटुंबाचे वेगवेगळे प्रकार आहेत, ती म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती, विभक्त कुटुंब पद्धती। तर हाचा जो विषय आहे की एकत्र कुटुंब पद्धती ही काळाची गरज आहे का? तर होय, खरंच काळाची गरज आहे। याचं कारण असं आहे की प्राचीन कालखंडामध्ये जर का आपण बघितलं तर भारतीय संस्कृतीचं एक ब्रीदवाक्य आहे जे जिटूने संपूर्ण जगाला दिलेलं आहे। आपण आमंत्रण दिलं होतं आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा भारतात भरलेल्या होत्या आणि त्यामध्ये वसुधैव कुटुंबकम असा जो आहे संस्कृत श्लोक, हा आपल्या भारतीय संस्कृतीचं मूळ आहे। याचा अर्थ संपूर्ण विश्व परिवार आहे। आणि आपण आज बघतो की ही कुटुंब पद्धती कुठेतरी विभक्त होती। त्याचं एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व अधोरेखित करत असताना ती का विभक्त झाली याच्याविषयी 1 मिनिटात बोलते। त्याचं कारण असं आहे सगळ्यात महत्त्वाचं, ती म्हणजे नीड, गरज। म्हणजे काही शिक्षणामुळे मुलं बाहेरगावी गेली असतील किंवा मग अर्थार्जनासाठी बाहेरगावी गेली असतील तर त्या ठिकाणी एका कुटुंबाचे 2 कुटुंब होताना दिसतात। दुसरं म्हणजे भांडणं झालेले किंवा वाद असतील, वैचारिक मतभेद असतील तर त्याच्यातूनही कुटुंब विभक्त होण्याचे चान्सेस दिसतात। आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सामाजिक बांधिलकीचा अभाव, म्हणजे भावनिक बांधिलकीचा अभाव थोडक्यात। आता कुटुंब पद्धतीचं महत्त्व काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण कुटुंब एकत्रित राहतो त्यावेळेस साहजिकच अर्थार्जनाचा भार एका व्यक्तीवर येत नाही। जो कर्ता पुरुष आहे किंवा अर्थार्जन करणारा व्यक्ती त्याच्यावर आर्थिक भार न येता तो भार विभागला जातो। म्हणजे तुमचे विवाह संस्कार असतील किंवा इतर कौटुंबिक जबाबदारी असतील, दवाखाने असतील, पैपाहुणे असतील, या सगळ्यांमध्ये हा आर्थिक भार उचलला जातो। आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे भावनिक एक आधार निर्माण होते, एक कम्युनिकेशन त्या ठिकाणी निर्माण होते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुटुंबाचा जे आहे मुख्य उद्देश की मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी, हा एक या ठिकाणी खूप महत्त्वाचा जपला गेला पाहिजे। आता कुटुंब विभक्त झालेली आहेत त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे फ्लॅट सिस्टीम असं मला वाटतं। कारण फ्लॅट सिस्टीममुळे आधीची घरं बघा तुम्ही कशी होती, मोठमोठे वाडे असायचे, खूप खोल्यांची घरं असायची आणि बाहेर जायला एक्झिट करायला खूप सारी दारं पण असायची। म्हणजे एखाद्याची वैचारिक पातळी जर का आपल्याला नाही पटली तर थोडंसं ठीक आहे, शांततेच्या ठिकाणी जाऊन बसावं। पण आता तशी परिस्थिती नाही। आता 3 BHK 2 BHK छोट्याशा जागेमध्ये राहताना आपण समोरासमोर त्या ठिकाणी येतो आणि कुठेतरी वैचारिक स्वातंत्र्य मुलांना हवं असतं। याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे तुमचं सोशल मीडिया। सोशल मीडियामध्ये गुंतलेली जी लोक आहेत, जी मुलं आहेत, ते तरुणाला ही नीड काळाची आपल्याला जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे। म्हणजे फक्त याचं महत्त्व काय याच्यावर चर्चा न होता त्याच्यामध्ये उपाययोजना काय आहे हे पण जाणून घेणं गरजेचं आहे। तर सामाजिक जी आहे सोशल मीडियाची जी साधनं आहे त्या साधनांमध्ये स्वमग्न असणारी ही जी मुलं आहे ती एकलकोंडेपणाकडे चाललेली आहे आणि त्या एकलकोंडेवर उपाय शोधणं त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे असं मला वाटतं। त्यामुळे हे एक घटक याला खूप जबाबदार आहे। आणि दुसरं महत्त्वाचं की जर का या तरुणाला आपण ही जाणीव करून दिलेली तर उद्या यांनी जी मुलं जन्माला घालतील त्या मुलं कुटुंबाच्या प्रेमापासून खूप अलिप्त राहतील। आज आपण बघतो की कुटुंब पद्धतीच्या या विघटनामुळे कुठेतरी सासू सासऱ्यांना किंवा आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकलं जात आहे आणि त्यांची संख्या वाढतीये। पण जर का खरंच शिक्षणासाठी नोकरीसाठी एक पिढी बाहेरगावी किंवा दुसरीकडे स्थलांतरित झाली असेल आणि तशी जर का गरज निर्माण झाली तर त्या कुटुंबातल्या वृद्धांना किंवा वयस्करांना एकटेपणाचा जी जाणीव होते ती जाणीव दूर होऊ नये याकरिता जर का काही एक सामाजिक संघटन पुढे आलं तर ते ठीक आहे, अन्यथा कुटुंब संस्कृतीला हे खूप मोठं आव्हान आहे। एकत्र कुटुंब पद्धती ही आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे। याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे समाजामध्ये चाललेले जे दैनंदिन म्हणजे उद्योग आहेत, म्हणजे आपण बघतो अगदी बलात्कारासारखे प्रश्न असतील किंवा चोऱ्या असतील, म्हणजे ही स्वमग्न झालेली जी पिढी आहे ना ती कुठेतरी भावनिक बंधनापासून दूर गेली की ती समाजामध्ये विघटनाच्या दिशेला किंवा समाजाच्या विरुद्ध काम करायला कुठेतरी प्रवृत्त होतात असं मला वाटतं। कारण यांच्याकडे व्यक्त होण्याचं काही साधन नाही, कारण संवादाचा सगळ्यात मोठा अभाव आहे आणि आपण संवाद साधणं ही सगळ्यात मोठी गरज या ठिकाणी आहे या मुलांची, तरुणांची आणि घरामध्ये। आता बघा एकत्र कुटुंब पद्धतीचा अजून एक महत्त्वाचा फायदा आहे की जसं मी सांगितलं की दुःखामध्ये असतं तसं सण उत्सव पण आपण त्या ठिकाणी एकत्रित साजरे करतो। तर सण उत्सवामध्ये पण ही पिढी त्या ठिकाणी एकत्रित येते आणि दुःख सुख दुःखामध्ये पण त्या ठिकाणी एकत्रित येते।
बऱ्याच वेळा असं होतं की विघटनामुळे काय झालेलं आहे की ज्यावेळेस थँक्यू मोबाईलमध्ये स्टार्ट. नमस्कार. नाही वाचून नाही. आधी तर धन्यवाद स्टार न्यूजचे, त्यांनी मत मांडण्यासाठी आम्हाला हा मंच उभा करून दिला आहे. आणि जागृती फाउंडेशनचं आभार, कारण ते ग्रुपवर नेहमी आम्हाला कॉन्फिडन्स देतात की जा आणि बोला तिथे जाऊन, कारण मत मांडण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते. तर आजचा विषय जो आहे वसुदैव कुटुंबकम, म्हणजे हे हजारो वर्षापूर्वी आपल्या उपनिषदांमध्ये लिहून ठेवलं आहे. पण हे जग एक कुटुंब आहे, तर खरंच आहे का हे जग एक कुटुंब? आता तर असं झालं आहे की कुटुंब आहे पण एकत्रित नाही. तर ते काळाची गरज आहे. आपण आपल्या मुलांवर काय संस्कार करतोय? आजी बाबा वृद्धाश्रमात आहेत, मुलं पाळणाघरात वाढत आहेत. तर एका दृष्टीने हे म्हणजे संस्कारित पिढी तयार होत नाहीये. तर पिढीवर संस्कार जर करायचे असतील तर आपल्याला एकत्र कुटुंब पद्धती गरजेची आहे. आज म्हणजे आता जे 50च्या पुढचे लोक असतील त्यांना आठवत असेल, पूर्वी एकत्र कुटुंब असायचं, आजी आजोबा. आता जे 50+ चालतायत त्यांना नक्कीच आठवत असेल की आधी आजी आजोबा, एखादी विधवा आत्या असायची, आपले आई वडील होते, काका काकू होते, चुलत भावंड होती, आत्याचे मुलं. म्हणजे एक सहवास जो होता, जे संस्कार होत होते मुलांवर, ते आता कुठेच बघायला मिळत नाही. आई वडील दोघं जॉब करताय, मुलं पाळण्याघरात आहेत आणि आई वडील वृद्धाश्रमात. ही परिस्थिती म्हणजे अतिशय बिकट आहे. आई वडिलांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य मुलांसाठी खर्च केलं. त्यांची सगळी आयुष्यभराची पुंजी मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी खर्च केली. आणि आज ते आई वडील कुठे आहेत, काय करताय, नातवंडांना माहिती आहे का हा विषय? अजिबात नाही. मग उद्या ते नातवंड जेव्हा तुमचे म्हातारपण येणार आहे तेव्हा ते मुलं सांभाळतील का? कारण हा संस्कार त्या मुलांवर घडला जातोय. ते जे बघताय तेच ते पुढे जाऊन करणार आहेत. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती खूप जास्त गरजेची झालेली आहे. 4 दिवस दिवाळीच्या सुट्ट्या असतात. एकत्र जा, एकत्र राहा, एकत्र दिवाळी सण करा. तुम्हाला इतर वेळेला वेळ नसतो, धावपळीचं जीवन आहे, मान्य. 4 दिवस सुट्टी चेंज म्हणून आपण काय करतो, टूर प्लॅन करतो आणि लांब कुठेतरी जाऊन काहीतरी चेंज पाहिजे. मग त्या आई वडिलांना नको का चेंज? आधी एकत्र कुटुंब होतं, आता 2 भाऊ एका घरात राहू शकत नाही का? जावा जावा एकत्र नांदत नाही का? तर त्याचं कारण एवढंच आहे की मतभेद, अतिशय प्रमाणात मतभेद वाढलेले आहेत. आणि त्याला कारण अगदीच नेटवर्क. एका ठिकाणी 4 लोक बसलेले असतील तर आवाज नसतो. आधी घरात किती कल्लोळ असायचा. सगळे मोबाईलमध्ये व्यस्त आहेत, कोणाचंच लक्ष नाही की आपण 4 लोकांमध्ये बसतोय. म्हणजे संवादच होत नाहीये लोकांमध्ये आजकाल. त्यामुळे डिप्रेशन येतंय. डिप्रेशनाचे कारण हेच आहे, तुम्ही मन मोकळं करूच शकत नाही. घरात आधीच कमी लोक, त्यांच्यात मतभेद, तुम्ही मन मोकळं कोणाकडे करणार? त्यासाठी एकत्र कुटुंब असणं खूप गरजेचं झालं आहे. सांगण्यासारखं तर खूप आहे, पण वेळेच्या अभावी आता कसं झालंय, अगदी वेळेवर तयारी केल्यामुळे जास्त बोलता येत नाही मला. थँक्यू, धन्यवाद. मी सौ उज्ज्वला ओमप्रकाश मंत्री, नाशिक स्टार न्यूज, मनुमानसी संस्था यांनी ठेवलेल्या विविध स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आजचा जो विषय आहे एकत्र कुटुंब काळाची गरज. खरंच किती काळाची गरज आहे हो एकत्र कुटुंब. वसुधैव कुटुंबकम किंवा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके, हे जे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे ते कशासाठी सांगितलं?
संसार सुखाचा करण्यासाठी फक्त हम दो हमारे दो दादा दादी को फेक दो यानी संसार होत नसतो. तर संसार कशाने होतो? घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. घराच्या भिंती म्हणजे कोण? सासू सासरे, दीर जावा, ह्या घराच्या भिंती असतात. आई वडील म्हणजे सासू सासरेच आपल्या घराचा कळस असतो. तो जर कळस भरभक्कम असला तर घर सुदृढपणे पक्क उभं राहतं. मग अशा या घरामध्ये जर आजचा जर काळ पाहिला तर कसं आहे? ऊन खिचडी साजूक तूप, वेगळं राहायचं भारी सूप, वेगळं राहायचं भारी सूप. घरामध्ये सासू अहो घरामध्ये एक नाही दोन नाही, घरात माणसं 12, घर कसलं मेर बाजारच सारा. सासू नणंद दीर आणि घरामध्ये जाऊनच्या पोरांची सदा किरकिर. मग असं जर आपण विचार केला आणि विभक्त झालो तर विचार करा, विभक्त झाल्यानंतर काय काय करावं लागतं? जे काय करायचं ते मलाच करायचं. बाजारात जा मीच जाणार, चहा पिलेली कप मलाच उचलायची, मलाच धुवायची, मलाच ठेवायची. पण मी जर एकत्र कुटुंबामध्ये जर राहत असेल तर मी काम सोडून जाऊ शकते. माझी सून डॉक्टर आहे, ती सकाळी सगळं सोडून तशी निघून जाते, पण ती ज्यावेळेस घरात येते त्यावेळेस घर पूर्ण स्वच्छ असतं. त्याला कारण मी घरामध्ये आहे म्हणून ती निश्चिंत असते. एकत्र कुटुंबाचा सगळ्यात मोठा फायदा हा की घराला कुलूप लागत नाही. आणि ज्या घराला कुलूप लागत नाही त्या घरामध्ये चोरीच होत नाही. मग हे किती महत्वाचा मुद्दा आहे हा. घरामध्ये जर सासू सासरे असले तर काय होतं की मुलांना ट्युशनला सोडायला असतात, घेऊन येण्यासाठी असतात, भाजी आणण्यासाठी असतात, दळण घेऊन येण्यासाठी असतात. हे जर करणारच कोणी नसेल तर रांधा वाडा उष्टी काढा यातच माझं पूर्ण आयुष्य जाणार. मग मी जीवन कसं जगणार हो? जीवनाला जगण्यासाठी तर बाहेर जाणं आहे, भिशी पार्टी आहे, किटी पार्टी, सगळ्या तशा जातात. मोठमोठ्या संस्थाच्या इथे बसलेल्या आहेत, संस्थेसाठी वेळ द्यावा लागतो. मग हे करण्यासाठी घरात कोणीतरी जबाबदार माणूस हवा आणि तो जर असेल तर मी एकदम निश्चिंतपणे बाहेर फिरू शकते. तो जर नसेल तर मी बाहेरच जाऊ शकत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. रामायण काळ जर पाहिला आपण तर रामायण काळामध्ये 3 सासू होतात, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. सीतामाईंनी तिन्ही सासवांचं प्रेम संपादन केलं. आपल्याला एक सासूचं प्रेम संपादन करता येत नाही. याला कारण काय? तर आपली विचारसरणी एकदम कमी झालेली आहे, एकदम चिक्कू झालेले आहे. फक्त चिक्कू फळ नाही तर एकदम चिक्कू झालेला आहोत आपण. तर मग असं नकोय. तर आणि ज्यावेळेस हे सगळं करत असताना जर हम दो हमारे दो दादा दादी को फेक दो हे ज्यावेळेस आपण करणारे, वेगळे होणारे, त्यावेळेस कुठे जाणं येणं तेही सगळं करावं लागणार आहे. आणि त्यावेळेस मग आपल्याला तिथेच थांबावं लागतं की आता मी जाऊ शकत नाही. कारण आपण फोनवर सांगू शकतो. ताईंनी आता सांगितलं की फोनमध्ये व्यस्त झालोय आपण. खरी गोष्ट आहे ना, फोनमध्ये व्यस्त झालोय आणि तेही आज फक्त रील पाहण्यामध्ये सगळे व्यस्त आहेत. कोण कुठला विचार चांगला वाचतोय आणि घेतोय. मी हे जेही बोलते ना ते मी विचार ऐकते, वाचते आणि मग सांगते. मी एक स्वाध्यायी आहे, मी बालसंस्कार केंद्र घेते. राणी लक्ष्मीबाई शाळेमध्ये मुलांकडनं श्रीमद भगवद्गीता पाठ करून घेत आहे मी. आणि हे मी कधी करते की घरामध्ये ज्यावेळेस माझी सून घर सांभाळेल त्यावेळेस मी बाहेर जाते, मी घरात असली तर ती बाहेर जाऊ शकते. मग याच्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती खूप गरजेची आहे. सगळं विभागलं जातं त्याच्यामध्ये. खर्च असो, कुठे जाणं येणं असो, आता तू गेली तर नंतर तू जा, हे सगळं विभागलं जातं. यासाठी एकत्र कुटुंब पद्धती काळाची गरज आहे. कुठलेही अत्याचार होणार नाही, मुलं एकटे राहणार नाही आणि मुलं घरात एकटे जरी असले पाळणा घरात सोडायची गरज पडणार नाही. आणि एकटे असले तर आपण काय करणार? तू काय करते खुशी, तू काय करते आलेच, म्हणजे आपण जाऊन पाहणार त्यासाठी. म्हणून काळाची गरज आहे एकत्र कुटुंब पद्धती. काय झालंय की संपलंय थंडगार खिचडी, संपलंय तूप, वेगळं राहण्याचं खूप खूप दुःख, खूप खूप दुःख. माझं नाव शीतल देवानंद मंडवदरे, मी पेठ रोडला राहते. सर्वांना माझा नमस्कार. वसुदैव कुटुंब असे म्हणजे पूर्ण पृथ्वी, आपले हे वसुधा म्हणजे आपली पृथ्वी ही पूर्ण आपलं घर आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आजी आजोबा, काका काकू हे सगळं चुलत भावंडे सगळे आपल्या घरामध्ये असतात. आपल्या देशामध्ये संयुक्त कुटुंब, एकत्र कुटुंब आणि छोटे कुटुंब असे विभागले गेलेले आहे. एकत्र कुटुंबामध्ये आधी कसे होते? आजी आजोबा, काका काकू म्हणजे छोटे काका,
मधले काका आणि त्याच्यापेक्षा अजून मोठे काका असे विभागले गेलेले असायचे. आणि आता लहान कुटुंबामध्ये कसे हम दो आणि हमारी दो असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे झाड कसं असं सरळ वाढतं आणि त्याच्या फांद्या अविरतपणे वाढलेल्या असतात. त्याचप्रमाणे आजी आजोबा काका काकू म्हणजे ते झाड, ते आणि आपण भावंडे म्हणजे ते फळ. त्याचप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेतो. मुलं प्रत्येक त्या फळाचा आस्वाद घेत असतो. त्याचप्रमाणे एकत्र कुटुंबामध्ये आपल्याला आजी आजोबा नेहमी छान छान गोष्टी सांगत असतात. म्हणजे रात्री झोपताना असो की सकाळी उठल्यावर असो चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात की म्हणजे कसं वागायचं, काय बोलायचं, कसं राहायचं, ही छान गोष्टी सांगतात. परंतु आता आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही. कारण आई वडील जातात जॉबवर, नोकरी करतात आणि त्याच्यामुळे आणि एखाद्या वेळेस जर हप्त्यात जर सुट्टी असली तर आई म्हणते की मला आज एकच दिवस सुट्टी आहे, पण मी आज तुझ्याजवळ मोबाईल देतो, तू काहीही कर असं आपण म्हणतो. ते मूल दिवसभर त्या मोबाईलमध्ये गुंतलेलं असतं, आई मस्त त्या मोबाईलमध्ये गुंतलेली असते. त्याच्यामुळे मुलं काय होतात, एकलकोंडी होत चालली. त्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होत नाही आणि अशा याच्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या डोक्याच्या मेंदूच्या आजार त्यांना जडलेले आहेत. ऑटिझम नावाचा एक रोग आहे. ऑटिझम, माइल्ड ऑटिझम, सुपर ऑटिझम असे प्रकार आता झालेले. ते कशामुळे झालेले? कारण जेव्हा आपण एकत्र कुटुंबात आधी राहत होतो ना, तर त्याच्यामध्ये कसं सगळे मिळून मिसळून आपण जेवण करत होतो. त्याचे दिवसभरात तुम्ही काय काय केलं, काय नाही केलं, आपण सगळं त्यांच्याकडून ऐकत होतो. परंतु आता छोट्या कुटुंबामध्ये कोणीच नाही बोलायला, 4 भिंती आहे आणि हे छोटंसं घर, कोणीच बोलायला नाही. त्याच्यामुळे मुलं एकालकोंडी होत आहे आणि उत्साही राहिलेले नाही. कारण ते पूर्ण निरुत्साही झालेले, पूर्ण डिप्रेशनमध्ये मुलं गेलेले आहे. आता मोठ्या कुटुंबात कसं असायचं की लहान जेव्हा मुलं असतात त्यांना संस्कार लागेपर्यंत म्हणजे 5 वर्षाचं होईपर्यंत आजी आजोबा त्यांच्याकडेच मागे फिरायचे छोट्या मुलांकडे. परंतु आता काय होतं की छोट्या कुटुंबात राहिल्यामुळे आई वडील पाळणा घरात मुलांना टाकून देतात किंवा त्यांना संस्कार शिबिर लावून देतात. संस्कार शिबिर लावल्यामुळे मुलांना जे ज्ञान आजी आजोबांकडून भेटायचं ते आता मुलांना आता त्या संस्कार शिबिरातून मिळतं. म्हणजे जे ज्ञान आपल्याला फुकट मिळायचं ते ज्ञान आपल्याला आता संस्कार शिबिराचे पैसे देऊन मिळवावं लागतं. आता आजी काकांकडून कोणता गुण घ्यायचा, काकूंकडून कोणता गुण घ्यायचा, काकांकडून कोणता घ्यायचा, आजीकडून कोणता घ्यायचा, आजोबांकडून कोणता घ्यायचा, ते गुण आपल्याला प्राप्त करण्यासाठी आता आपल्याला व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा कोर्स करावा लागतो आणि त्याच्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागतात बाहेर. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला फुकट मिळायच्या आणि आता त्या आपल्याला पैशाने विकत घ्यावं लागतात. आणि खरंच गोष्ट सांगते की एकत्र कुटुंबामध्ये मुलं खूप एकालकोंडी होतात, मानसिक विकार जडतात, त्यांना संस्कार होत नाही आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात आणि वेगवेगळे व्यसनाधीन होतात. कारण त्यांना काय चांगले काय वाईट हे सांगायची त्यांना आता समजच उरलेली नाही. मग त्याच्यामुळे ती मुलं आता व्यसनाधीन होत आहे. अति प्राचीन काळापासून आपल्याकडे ही एकत्र कुटुंबाची पद्धत चालू झालेली. एकत्र कुटुंबांमध्ये आधीपासून सगळे लोक एकत्र राहायचे. एखाद्या याच्यामध्ये कोठ्यामध्ये सगळे एकत्र कुटुंबात राहायचे. परंतु या विभक्त कुटुंबाने सगळं नुकसान करून टाकलंय. कारण मुलं आई वडील जे असतात त्या मुलांचा विचार करत नाही, ते फक्त आपला स्वतःचा विचार करतात की मला स्वच्छंदी व्हायचं आहे, मला स्वतंत्र जगायचं आहे, माझ्यामध्ये आत्मविश्वास आला पाहिजे. त्याच्यामुळे ते फक्त आता मुलाचा विचार करत नाही. त्याच्यामुळे मुलं काय करतात की जा तू मुलांमध्ये खेळ, बाहेर मुलांमध्ये खेळ. त्याच्यामुळे मुलं बाहेर जातात आणि काहीतरी म्हणून काहीतरी काम करत बसतात त्याचमुळे. पण एकत्र कुटुंबात कसं होतं की सगळे एकत्र असल्यामुळे आणि पहिली गोष्ट म्हणजे घराला आपण कुलूप लावायचं, एकत्र कुटुंबामध्ये लागलं जायचं नाही. कारण सगळेजण एकत्र असल्याने कोणी ना कोणीतरी घरात राहायचं. आजी आजोबा काका काकू सगळेजण राहायचे. आणि आता सण आहे, उत्साह आहे, सगळेजण आता बघा देवी बसलेली, गणपती स्टार्ट. 1970च्या दशकात आलेला सास भी कभी बहू थी या सिनेमातून सगळ्या प्रेक्षकांना भारतीयांना दिसलं ते एकत्रित कुटुंबाचं एक छोटंसं स्वरूप, ज्यात सासूंकडून होणारा सुनेंचा छळ. हो की नाही, सर्वांनीच मूवी पाहिलेली आहे, आपण सगळे रिलेट करू शकतो, आपण सगळे त्या पिढीमधले आहोत. त्यानंतर ह्या मूवीजची मालिका सुरू राहिली. सो दिन सास के, त्यानंतर कहाणी अजून एक मूवी आहे, मला आता नाव एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण घर होतो याचा.
त्यात ना जेव्हा ते सासू त्या सुनेचा हात गरम गरम पाण्यात उकळत्या पाण्यात जेव्हा टाकते ना तर सगळ्यांना खूप त्रास होतो. पण पुढे दुसरी येणारी सून जी असते ती जेव्हा त्या सासूचा हात त्या पाण्यात टाकते तेव्हा सगळ्या सुनांना आनंद झाला. ते पाहून झालाच ना. आपल्याला त्या मूवीमध्ये काहीतरी दिसलं, म्हणजे काहीतरी एक गोष्ट आपल्याला खटकत होती, काहीतरी एक चालू होतं, म्हणून काहीतरी चुकत होतं. पण या एकत्रित कुटुंबामध्ये फक्त सासू सुनेचा रोल होता का? बाकी कोणीच नव्हतं. त्यात नवरा नव्हता, मुलं नव्हते, सासरे नव्हते, कोणीच नव्हतं. प्रत्येक गोष्टीचं खापर हे स्त्रीवरती आणून फोडण्याचं किंवा ती घरात राहिल्यामुळे जे काही घडतंय ते होतंय. एकत्रित कुटुंबाची पूर्ण जबाबदारी फक्त सुनेवरती, आलेल्या स्त्रीवरती, ही जी आपली कन्सेप्ट आहे ही कुठेतरी चुकते. एकत्रित कुटुंबाचं आज प्रॉब्लेम कोणालाच नाही. मी आज ह्या जनरेशनची आहे, पण मला माझे सासू सासरे हवे आहेत, मला सगळे हवे आहेत. मला माझ्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी त्यांना काहीतरी नवीन शिकवण्यासाठी मला माहिती काही गोष्टी मी त्यांना शिकवू शकत नाही. मला जर आज घराच्या बाहेर पडायचं आहे, मला जर जॉब करायचा आहे, मला माहिती आहे की मला माझं पण स्वातंत्र्य महत्वाचं आहे, त्या मुलांचं पण आहे. मग जेव्हा हा विषय आला ना एकत्रित कुटुंब काळाची गरज, यात मी खूप विचार केला आणि मग विचार करून मी इथे आली आहे की आपण हा विषय मांडण्यासाठी येऊ. तर मी प्रतीक्षा श्रीवास्तव सन्माननीय व्यासपीठाचा आदरपूर्वक नमस्कार करून आज हा विषय मांडते, एकत्रित कुटुंब काळाची गरज. या परीक्षकांनी एकत्रित कुटुंब हा जेव्हा शब्द दिला ना तेव्हा मला एक सवय आहे तो विषय परत डिटेल अनालाइज करण्याची. तर मी फक्त कुटुंब ह्या शब्दासाठी गुगलवरती एक सर्च केलं, तर त्याची व्याख्या मला काय मिळाली की लग्न, जन्म, नातेसंबंध, रक्ताचे किंवा सामाजिक ह्यामुळे तयार होणारा एकत्रित समूह. तर ऑलरेडी व्याख्येतच एकत्रित हा शब्द आला. मग आपल्याला परत एकत्रित कुटुंब हा विषय देण्याची गरज का बरं पडली? कारण आज आपण जेव्हा एक पिढी जेव्हा शिकण्यासाठी भौगोलिक कारणांमुळे किंवा सामाजिक आर्थिक कोणत्याही घटकांमुळे जेव्हा ती त्या घरातून बाहेर पडते, प्रत्येक वेळी दोष प्रत्येक कोणाचा तरी आहे असं नाही, काहीतरी कारणांमुळे ती बाहेर पडते. तर ती जेव्हा पिढी बाहेर पडतीये तर त्यांच्यामुळे होणारा जो मागे राहणारी एक पिढी, ती पिढी आणि त्यांच्या पुढे येणारी पिढी, या सर्व घटकांचा पूर्ण समाजावरती बदल होतोय. समाजामध्ये आपण जेव्हा हे बघतोय की विभक्त कुटुंब बाहेर निघतायत, पण ह्याच सोबत आपण अजून एक घटक बघतोय की आधी जी गुन्हेगारी नव्हती, जे अत्याचार आधीचे समाजात नव्हते, ते सुद्धा वाढू लागले. मग ते जर वाढताय तर कुठे ना कुठे आपण परत थोडंसं मागे जायलाच पाहिजे ना. एक आधीच्या पिढीने पण थोडासा विचार केला पाहिजे, आपण पण पुढे येणाऱ्या पिढीला तसं घडवलं गेलं पाहिजे. पण ते घडतील कधी? जेव्हा ते बघतील की आपल्या आधीची पिढी काय करते. आधी म्हणजे आता जेव्हा मी काही घरात सुद्धा बघते ना, तर सुनायला खूप प्राऊडली सांगतात असं अचिव्हमेंट मिळवल्यासारखं. मी 17 वर्ष एकत्र कुटुंबात काम केलंय, मी 17 वर्ष राहून दाखवलंय, अशी सासू होती कोणी राहणारच नाही, असं खूप ठिकाणी बोललं जातं. पण जेव्हा मी हे तुम्हाला आधीच्या मूवीजचे एक्झाम्पल सांगितले ना, सास भी कभी बहू थी वगैरे त्या टाईपचे, तर आता आजची जी पिढी तुम्ही मूवीज पाहिली असेल, तू झुटी मैं मक्कर, ती पूर्ण मूवी फक्त ह्या बेसिसवरती बेस आहे की ती स्त्री तयार नाहीये त्या कुटुंबात येण्यासाठी. मग ते जे कुटुंब आहे ते तिला कसं ते सामावून कसं घेतंय. तर ही जबाबदारी फक्त त्या येणाऱ्या सुनेची नाही की तिने सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. ती आल्याला दुसऱ्याच दिवशी तिच्याकडून अपेक्षा केली जाते की ती आता तुझ्यावरती घराची जबाबदारी तू सांभाळायचं. अरे काय सांभाळणार आहे ती पण तर आता शिक्षण घेऊन आलेली आहे, ती हॉस्टेलमध्ये राहून आलेली आहे, त्यात आजकालची जनरेशन हॉस्टेलमध्ये राहिली. तर मग एकत्रित कुटुंबामध्ये जेव्हा आपण विचार करतोय की ही काळाची गरज खूप जास्त आहे, पण मग कशी की त्या जी सून आहे तिला सांभाळून घेणारे सासू सासरे, सर्वात महत्वाचं म्हणजे तिचा नवरा. कारण पूर्ण फॅमिलीला तिच्यासोबत करण्यासाठी फक्त तिचा नवरा आहे, ज्याच्यासोबत ती आधी मोकळीपणे बोलू शकते. आता मी पण एकत्रित कुटुंबामधून 1 महिन्याआधीच विभक्त झाली, पण मला खूप सारखी आठवण येते. कारण मला थोडा लळा दिला गेला माझ्या सासू सासऱ्यांकडून. म्हणजे माझ्या ना आधीपासून चपाती खूप छान येत होती, पण त्या घरात गेल्यानंतर माहित नाही माझ्यावरती काहीतरी दडपण आलं, मला नव्हतं जमत त्या पण. एक वेळेस सुद्धा मला सासू सासऱ्यांनी कंप्लेंट केली नाही की हे असं काय तसं काय, अजिबात नाही. खूप ठिकाणी सांभाळून घेतलं. मग आता हळूहळू पूर्ववत आली. परत आधी माझ्यासारखी आलेली मिसेस मूवी जी आपल्याला खूप घातकपणे दाखवते की कुटुंबात काय चालू आहे, पण त्यालाच अपोज करणारी रॉकी और राजा की प्रेम कहाणी ही पण मूवी तुम्ही बघा, तुम्हाला कळेल की आजच्या जनरेशनला काय हवंय. त्यांना राहायचं एकत्र आणि ह्याच काळाची गरज नाही, त्यांना पाहिजे. गरज नाहीये, त्यांना पाहिजे. हेच मी माझे मनोगत व्यक्त करते. मी शुभांगी हेमंतगीत, राहणार नाशिक. आज
सगळ्या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना वंदन करून मी आजचा विषय जो आहे एकत्रित कुटुंब आज काळाची गरज त्या विषयावर मी बोलणार आहे. तर एकत्रित कुटुंब हा जो मुद्दा आहे त्याच्यातच सामावलेला आहे एकत्रितपणा, आणि हा पूर्वजांपासून चालत आलेला आहे, कारण ही भारतीय परंपरा आहे वसुदैव कुटुंबम. मग त्या याच्यामध्ये आपण किती एकत्रित आहोत, मग ते मनाने असो, विचारांनी असो, अर्थार्जनाने असो किंवा अजून सामाजिक बांधिलकीनी असो, पण ह्या सगळ्या याच्यामध्ये हळूहळू काळानुसार बदल आवश्यक आहे. त्यानुसार कोणी अर्थार्जनासाठी, कोणी शिक्षणासाठी, कोणी कशासाठी बाहेर पडतं, पण ते बाहेर पडताना एकत्रित कुटुंब असल्यामुळे आपण खूप चांगल्या रीते बाहेर पडू शकतो. आपल्या डोक्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं, टेन्शन नसतं. त्याच्यामुळे काय होतं की आपण ज्या कामासाठी बाहेर पडलो आहे त्याच्यावर आपण पूर्णपणे एकत्रित होऊन त्याच्यावर आपण काहीतरी मात करू शकतो आणि त्याच्यात काहीतरी अचीव करू शकतो. तर अशा पद्धतीने एकत्रित कुटुंब खूपच आवश्यक आहे. पण विभक्त कुटुंब काळानुसार जशी हे झाली त्याच्यामुळे काय झालं आहे की बरेचसे मुलांना संवाद हा प्रकार नाही राहिला, आणि त्या याच्यामध्ये आई वडील आणि मूल आता तर एकावरच आले. पहिल्यांदा तरी छोटं कुटुंब होतं, पण आता एकावरच आले. त्यामुळे काय होतं, याच्यात दोन घटक आहेत, एक पुरुष आणि एक स्त्री. पुरुष कर्ता पुरुष आहे आणि स्त्री करती स्त्री आहे. पण जर हेच जर प्रत्येकाचे काहीतरी लिमिट्स आहेत, एका याच्यानंतर पुरुषही थकतो आणि एका याच्यानंतर बाई थकते. पण एकत्रित कुटुंबामध्ये काय होतं, जर हे दोघं जरी थकले तर त्यांची जागा घेण्यासाठी आजी आजोबा असतात किंवा त्यांचे काका काकू असतात किंवा आत्या वगैरे असतात, किंवा ह्या सगळ्या गोष्टी ते मॅनेज करून घेतात. म्हणजे एकाने जर स्वयंपाक सांभाळला, घरभार सांभाळलं, तर एक जण संस्काराच्या याच्यामध्ये आजी आजोबा असतात, बाकीचे पुरुष मंडळी बाहेरचं व्याप सांभाळणारे असतात, घरची स्त्री ह्याच याच्याने सांभाळणारे असतात. त्यामुळे कसं विभागणी झाल्यामुळे कोणावर प्रेशर येत नाही. त्यामुळे जो एक स्पेस प्रत्येकाला मिळते ना, जी आजच्या कुटुंबामध्ये स्पेस म्हणता आज ती स्पेस नाही राहिली, पण ते दडपण आलंय, आणि त्या दडपणातून ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये वाढत चालल्या. मग ते गुन्हेगारी असो, शारीरिक मानसिक जे आजार जडलेले आहेत, त्याच्यामुळे काय होतं की समाजामध्ये बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या आहेत की त्याच्यावर आपण फक्त विचार करतोय, पण फक्त विचार करून होणार नाही की मुळातून ते संस्कारातून आलेले पाहिजे, आणि ते संस्कार एकत्रित कुटुंबामधून जास्त घडतात. विभक्त कुटुंबामधून हे घडण्यासाठी तेवढं बॅलन्स नाही राहत. तो बॅलन्स करता कुठेतरी तोल जातो, आणि मग ते कुठेतरी ते मुलांवर किंवा त्या घरातल्या व्यक्तींवर हे होतं. तर त्याच्यामुळे हे करण्यासाठी आपण असं केलं पाहिजे की एकत्रित कुटुंब पुन्हा पहिल्यासारखं आलं पाहिजे, थोडेफार बदल करून, कारण काळानुसार थोडं बदलणं आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करून एकत्रित कुटुंब पद्धती आपण समाजामध्ये वाढवली पाहिजे. कारण जर कुटुंब व्यवस्थित राहिलं तर आपण गाव व्यवस्थित करू शकतो, गाव व्यवस्थित राहिला तर आपण देश व्यवस्थित करू शकतो. पण हे सगळंच जर ज्याचा पाया आपण कुटुंबाच्या इथून सुरू होतो तो जर म्हणजे कमी असेल किंवा कुठेतरी त्याच्यात लॅकिंग असेल, तर ते पुढे जाताना त्याच खाचखळग्यातून जाईल, आणि मग त्या खाचखळग्यातून सावरताना जी एकत्रित कुटुंब पद्धती आहे ती जी काम करते ती ही विभक्त कुटुंब पद्धती करत नाही. त्याच्यामुळे आपण अशा यांना बढावा देऊन किंवा मोठ्या संख्येने त्याच्यावर विचार करून, आणि फक्त विचार न करून अंमलात आणायला सुरू केलं पाहिजे. मग ते संस्कारातून असो, विचारातून असो किंवा कुठल्या नीतिमूल्यातून असो. तर आज जर आपल्याला समाजामध्ये जर आपल्याला व्यवस्थित पिढी घडवायची असेल तर आपल्याला ही नीतिमूल्य, संस्कार, जबाबदारी ही जाणीव प्रत्येकामध्ये दिली पाहिजे. त्यामुळे प्रत्येकावर जबाबदारी असल्यामुळे प्रत्येकाला त्या जबाबदारीची जाणीव होते आणि त्या जबाबदारीतून एक चांगला माणूस घडतो. तर सगळ्यात आधी एक एकत्रित कुटुंब पुढे आणून एक चांगला माणूस घडवणं गरजेचं आहे, आणि त्यानुसार आपण एक चांगला समाज आणि देश घडवू शकतो. बस एवढे बोलून मी म्हणते. आता आपल्या पुढच्या पार्टिसिपेंट आहेत सरिता सुनील परदेशी. सरिता सुनील परदेशी, नाशिक. कुटुंब
जन्माला आलेले अपत्य आणि त्यांच्यापासून पुढे झालेला विस्तार याला आपण कुटुंब म्हणतो. आणि कुटुंब हे आपल्याला परमेश्वराने दिलेलं एक गॉड गिफ्ट आहे. काळ ही अशी गोष्ट आहे की ती बदलतच जाते आणि असाच आजच्या काळातला एक ज्वलंत विषय जो काळानुसार बदलत आलाय ही विभक्त कुटुंब पद्धती. आधी आपल्याकडे एकत्रित कुटुंब होते, आता काळानुसार बदलत आलेला विषय म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. तर भारताने सर्व जगाला एक शिकवण दिली, वसुधैव कुटुंबकम, म्हणजे हे विश्वच माझं घर आहे. पण आज असं बघायला मिळते हम दो हमारे दो और दादा दादी को फेक दो. घरामध्ये फक्त आता कुटुंब म्हणून 4 किंवा 3च डोके दिसत आहे. हम दो हमारे दो सुद्धा नाहीये, तर फक्त एकच आहे म्हणजे 3, एक जोडपा आणि एक मुलगा. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आजचा जो काळ आहे, आई वडील ऑफिसेसमध्ये व्यस्त आहे, मुलांवर अभ्यासाचा प्रचंड ताण आहे आणि अशा वेळेस जर त्यांना व्यक्त व्हायचंय तर त्यांच्याकडे काहीच ऑप्शन नाहीये. यातनं पुढे असं होतं की मुलं सोशल मीडियाला बळी पडतात, कारण आज एकदम जवळचं आणि इझिली उपलब्ध होणारं जे माध्यम आहे व्यक्त होण्यासाठी ते फक्त सोशल मीडिया आहे. पण सोशल मीडियाचं जे चकाचौंधीचं जग, जे आकर्षण आहे ते पाहून मुलं काय करतात, त्याचं अनुसरण करतात. मुलंच नव्हे तर नवीन जोडपे सुद्धा त्याचं अनुसरण करतात आणि मग पुढे नैराश्यात जातात. नैराश्यानंतर पुढचं पाऊल असतं ते म्हणजे आत्महत्या. आणि एवढं सर्वांचं एकच कारण आहे की आपल्याला व्यक्त होण्यासाठी आपल्याजवळ माणूस म्हणून कुणी नाहीये. म्हणजे 3-4 जण घरात असताना देखील त्यांच्याकडे आपल्याला द्यायला वेळ नाहीये आणि व्यक्त होण्यासाठी कोणीच नाही. त्यामुळे तरुण पिढी तसेच लहान मुलं आहे हे सोशल मीडियाच्या अतिप्रभावाखाली जातात, तसंच अनुकरण करतात आणि शेवटी नैराश्य आणि त्यानंतर घडतात त्या आत्महत्या. पूर्वी आपल्याकडे लग्न जमायची तेव्हा विचारलं जायचं घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीला की तुमची नातेवाईक सांगा. तर तेव्हा 7 पिढ्यांचा उल्लेख करत होते, 7 पिढ्यांची नावं माहिती होती. पण हल्ली मुलांना आजी आजोबांची देखील संपूर्ण नावं माहिती नाहीयेत. तर हे का घडत आलं की आपलं जी 100 आणि 50 लोक एका घरात राहत होती ती कमी कमी होत 4 आणि 4 नंतर आता 3 वरच आलेली आहे. त्यामुळे हे सर्व घडलं. आता जो रामायणाचा काळ होता तसेच आपले सर्व राजे, मोगल राजे, मराठा राजे, राजपूत राजे ह्यांच्या एकपेक्षा अनेक पत्नी होत्या आणि त्या पत्नी वंश वाढवत होत्या, एकमेकींच्या मुलांना प्रेमाने सांभाळत होत्या आणि व्यवस्थित राहत होत्या. पण आज समाजामध्ये घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर हे याच्यामुळे होतंय की लहानपणापासूनच आपण विभक्त कुटुंब पद्धतीत वाढतो. त्याचऐवजी जर आपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिलो तर मुलांवर विभिन्न स्वभावाच्या व्यक्तींसोबत कसं डील करायचं म्हणजे पब्लिक डीलिंग हे लहानापासून मोठं होईपर्यंत आपोआपच शिकल्या जातं. पण तसं होत नाहीये. मुलं फक्त सोशल मीडियावर व्यक्त होत आहे, त्यांना प्रत्यक्ष कुणासोबत पण बोलता येत नाही, मोठ्यांचा आदर पण नाही ठेवता येते. त्यांना फक्त मेसेजिंग आणि सोशल मीडियावरच व्यक्त होता येते. आणि हे जे विभिन्न स्वभावाच्या व्यक्तींसोबत जुळून घेण्याचं जे स्किल आहे, जे त्यांचं घरातच डेव्हलप व्हायला पाहिजे ते काय होत नाही. आणि म्हणूनच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे ह्या क्लासेसमध्ये जाऊन जे माणसाकडूनच शिकलं पाहिजे ते आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवाले त्यांना शिकवत आहेत. तसेच जे वृद्ध आहे, पूर्वी 100 वर्षापेक्षा जास्त व्यक्ती जगत होत्या किंवा 100 वर्ष तरी जगत होत्या, पण त्यांच्यामध्ये कुठली निगेटिव्हिटी नव्हती. आता 60 वय झालं तरी लगेच व्यक्ती म्हणते देवा मला उचल. कारण माणूस हा मनाने मेलेला आहे, फक्त शरीराने जिवंत आहे. कारण कामाचा प्रचंड ताण, भावना समजून घेणारं कोणीच नाही. असं होतं की आपण दुसऱ्यांसाठी खूप काही करतो आणि त्या वृद्ध काळामध्ये सगळे साथ सोडून जायला लागतात. अशी आताची परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे जर म्हणतात एक मुलगा नसून 2-4 मुलं असतील त्यातला एखादा तरी चांगला निघेल असं आपण म्हणू शकतो, किंवा एखाद्यावर कामाचा ताण येतो दुसरा ते सांभाळू शकतो. तर एकत्र कुटुंब पद्धतीची खूप गरज आहे, खूप म्हणजे अत्यंत गरज आहे आजच्या काळात की माणूस एकटा पडू नये म्हणून. लहानपणी प्रायमरी स्कूलमध्येच आपण एक शिकलेलो आहे, छोटीशी बोधकथा होती एकीचं बळ. तर एक काठी कोणाला तोडायला दिली तर ती सहज तुटते, पण त्याच काठ्यांचा जर आपण जुडका केला तर तो तुटत नाही. तर हे आपल्याला प्रायमरी स्कूलमध्येच शिकवलेलं आहे, पण मनुष्य हे विसरत आला. तर मी एवढंच म्हणेन की एकता ही शक्ती आहे. और आपला जो भारत राष्ट्र आहे याची जी ओळख होती वसुधैव कुटुंबकम, ही ओळख
सर्वप्रथम माझे नाव चेतना सेवक आहे. मी राधिका फाउंडेशनची संस्थापिका आहे. तसंच मी माझ्या घरचा मूळ पायासुद्धा आहे. थँक्यू व्हेरी मच राजनंदिनी, तू मला इथं हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्यामुळे तुझे शतश आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. आजचा विषय आहे एकत्रित कुटुंब पद्धती. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींनी खूप छान छान सांगितलं, पण मला कुठेतरी उणीव वाटली. बाकीच्या माझ्या ज्या गोष्टी होत्या त्याला मी तिथे स्टॉप देऊन ज्या उणीव वाटल्या त्या गोष्टी मी पुढे सांगणार आहे. एकत्रित कुटुंब पद्धती ही सुरुवातीपासून चालत आली आहे. आजही खूप ठिकाणी बघितली तरी ती अजूनही वास्तव्यात आहे. तर एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये काय होतं आणि काय होत नाही, तर एक तर असं आहे की एकत्रित कुटुंब पद्धतीमधनं आपण आपल्या आईकडनं जे काही शिकायला मिळतं तर ते फक्त आपण आत्ता एकत्र असतो तेव्हाच मिळतं. पण जेव्हा आपण वेगळे नसून एकत्रित राहिलो तर त्यावेळेस आपल्याला आपल्या काकूंकडनं काहीतरी शिकायला मिळेल. आपल्या काकूंच्या नंतर आपली मोठी मम्मी असेल तिच्याकडनं काहीतरी शिकायला मिळेल. लहान आत्या असेल तिच्याकडनं पण आपण शिकू शकतो. काका असतील ते अभ्यासात मदत करतात. इव्हन जर आपल्या मोठ्या काकांचा मुलगा असेल म्हणजे मोठा भाऊ असेल त्याच्याकडनं पण आपण काहीतरी गोष्टी शिकू शकतो. पण आपल्याला आपल्या घरामध्ये कोण शिकवणार? मम्मी ऑफिसला गेली, पप्पा कुठेतरी अजून त्यांचा बिझनेस असेल तो सांभाळत असतील. मग मी काय करू? मोबाईल घेतला, नेटवर जितकं सापडलं तितकं सापडेल, बाकीचं जय हे. तर तसं न होता एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये जर राहिलो तर मी मान्य करते ना की ऑफिसेसमुळे जॉबमुळे आपण एवढं शिक्षण का घेतोय की कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी आपण चांगला जॉब मिळावा त्याच्यासाठी आपण चांगलं शिक्षण घेतो आणि बाहेरगावी जॉबला जातो. मान्य करते. पण आपण बाहेरगावी गेल्यानंतर आपलं नातं तुटतं का? एकत्रित येणं हे कुठे आपण स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलेलं आहे का की आपण जर बाहेरगावी शिकायला गेलो आहे आणि आपण एकत्र कुटुंबामध्ये परत यायचं नाही आहे? असं नाही होते. मला ताईंनी सांगितलं आता पिक्चरची नावं खूप छान छान घेतली. ती पिक्चरची नावं घेत होती तेव्हा मला माझ्या काळचा पण पिक्चर आठवला होता, जीवनधारा. खूप छान पिक्चर होता तो पण, की त्याने जेव्हा रेखा आणि राजबब्बरच्यासाठी घरातली लाईन होते पण ती रेखाने खूप छान उत्तर दिलं होतं. एकाच घरात मध्ये राहून जर वेगवेगळं राहायचं आहे तर त्यापेक्षा आपण वेगळं राहून आणि परत एकत्र येऊ तर तो दिवस खूप छान राहणार आहे आणि आपली मनं सुद्धा जुळणार आहे. तर त्याच्यामुळे मी प्रत्येकाला सांगते की एकत्र कुटुंब जर आपण राहिलो तर आपण आपल्या नातूला खूप छानपैकी श्लोक शिकवू शकतात. मी गर्वाने सांगू शकते, आज पण तुम्ही माझ्या घरी किंवा माझ्या नातूला इथं बोलवलं, इव्हन तो फक्त 6 वर्षाचा आहे, तुम्ही त्याला सगळे श्लोक विचारा, तो संस्कृतमध्ये बोलून दाखवेल. का? कारण की आमचं टाइम टेबल आखलेलं आहे. मी 8 वाजेनंतर एकाही ठिकाणी कार्यक्रमाला कुठेच बाहेर जात नाही. का? 8च्या नंतर माझा फॅमिली टाइम आहे. मी माझ्या नातवाला तो टाइम देते, माझ्या नातीला सांभाळते. का? की मी जरी फाउंडेशनची संस्थापिका असली तरी माझं कर्तव्य काय आहे? प्रथम कर्तव्य माझे परिवार आहे. जर मी तिथे सुखी असेल तर मी लोकांचं सुख करू शकते, नाही तर मी झिरो आहे. तर आपल्या मुलांना शिकवणं हे आपल्या हातात आहे. एकत्र कुटुंबात असो की वेगळ्या कुटुंबात असो, आपल्या मुलांना कसं शिकवायचं आणि कसं घडवायचं हे आपल्या मुठीत आहे. विचार केला तर ती आई काही करू शकते. आपण म्हणतो ना की आपल्यामध्ये नवदुर्गा आहे, मग दाखवा तिचं रूप घरात. तुम्ही एकटे राहतात ना, मग तिथेही तुम्ही दाखवायचं. कारण की नवदुर्गा ही एकटी जरी असली का, कालीला नंतर कोणी सगळ्या जणी भेटल्या होत्या पण आधी तिने वध केलाच होता. महिषासुराचा वध पण दुर्गेने एकत्रित केला का? तिने एकटीनेच केला. मग आपण एकटं का करू शकत नाही? करून दाखवायचं. आणि राहायचा विषय आपला एकत्रित कुटुंबाचा, तर मी अजूनही माझ्या बाबतीत एक गर्वाने बाब सांगू शकते की आम्ही आतापर्यंत 4 भावांचा परिवार आहे, पण आम्ही महिन्यातनं एकदा प्रत्येकाच्या घरी जातो. मग तो बाहेर गावी आहे, एक जळगावला आहे, एक पुण्याला आहे, एक विरारला आहे आणि मी नाशिकला आहे. टनाभाव होते, पण आम्ही महिन्यातनं एकदा एकाच्या घरी मिळतो आणि आम्ही शनिवारी जातो, रविवारी भेटतो आणि रविवारी रात्री परत ज्याच्या त्याच्या घरी जातो. पण आमचे ते 2 दिवस का असतात? त्याला म्हणतात एकत्र कुटुंब पद्धती. जर विचार केला तर सगळेच जण असं करू शकतात. त्याच्याने काय होतं? आमच्या ज्ञानात भर पडते. आम्ही कुठे चुकलो आहोत, आम्हाला काही जर एखादी गाडी विकत घ्यायची असेल तर कशी घ्यायची आम्ही एकमेकांना विचारून ती घेऊ शकतो. आणि आम्ही एकमेकांच्या संसार एकमेकांना सांगू शकतो की हे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांवर द्या किंवा तुमच्या मुलांचे संस्कार चांगले आहेत ते आमच्या मुलांना द्या. तर ह्याला ही सर्कल आहे ही अशीच ठेवा. आणि मी प्रत्येक महिलेला सांगत जाईल की जरी तुम्ही काही कामानिमित्त जर बाहेरगावी इथं आलेले असणार नाशिकमध्ये आणि तुमचं काही जर मूळ गाव दुसऱ्या गावाला असेल तर
तुम्ही तिथे अवश्य महिन्यातनं एकदा जा. तुमच्या मुलामुलींना, तुमच्या नातूंना तिथली ती जागा दाखवा, त्यांचं प्रेम द्या, म्हणजे जेणेकरून त्यांना ते प्रेम, ते सुख आणि ते ज्ञान सगळ्यात महत्त्वाचं ते तिथे मिळेल. नवरात्राचे 9 दिवस देवीची उपासना दसऱ्याच्या दिवशी करतो आपण कुळधर्म. कुळधर्मासाठी देवीला करतो नैवेद्य. कुणाकडे पुरणपोळी असते, लापशी असते, पण नैवेद्याला केली पुरणपोळी, गरम गरम भजी आणि ओमप्रकाशजीचं नाव घेते. खुशी, राशी, स्वरा, सुकृत, वेद, स्वराज, प्रणील, प्रिशा आणि श्रीहरीची आजी. आणि सिरियल वाईज घेतल्या कोणी समजलं आता भरपूर जणांचे भाषण झाले असतील, मी काही नव्हते ऐकायला, त्यांनीच केले मी. पण जर खऱ्या अर्थानं विचार केला की पूर्वीच्या काळी जी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे घटस्फोट हे खूप कमी होते. पण आता काय झालेलं आहे की विभक्त कुटुंब पद्धतीमुळे तो प्रकार खूप वाढलेला आहे. स्वतः फॅमिली लॉयर असल्यामुळे मी स्वतः बघते 5,500 फॅमिली केसेस नाशिक कौटुंबिक न्यायालयात पेंडिंग आहेत. याचं कारण काय आहे की विभक्त कुटुंब पद्धती. कारण घरात फक्त पती आणि पत्नी, आम्हाला कोणी दुसरं नको असतं आणि त्याचा परिणाम काय होतो की स्वतःची लाईफ, स्वतः कोणाचा धाक नको असतो आणि त्यामुळे जे घरातलं जे कुटुंबातलं जे वातावरण आहे ते पूर्णपणे बिघडलेलं आहे. आणि त्यामुळे काय झालं आहे की हा घटस्फोटाचा प्रकार जास्त वाढलेला आहे. मी सगळ्या मैत्रिणींना एवढंच सांगू इच्छिते की जसं होईल तसं आपले रिलेटिव्ह असतील, नातेवाईक असतील, टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. प्रत्येक गोष्टीला स्त्री आणि पुरुष दोघंही जबाबदार असतात. तर फक्त सगळ्यांनी एकच करा की जे सोशल मीडियाचं जे माध्यम आहे, ज्यामुळे आज कुटुंब विभक्त होत आहे, त्याचा वापर जितका कमी करता येईल तितका कमी करा. त्याचं कारण एकच होतं की जी आपण बघतो की फॅमिलीमध्ये एकत्र आल्यानंतर वडील मोबाईलमध्ये गुंतलेले, आई तिच्या मैत्रिणीमध्ये फोनवर बोलण्यात गुंतलेली, मुलाचं चाललं आहे. आणि याचा परिणाम काय होतं की जे नात्यातलं जे बॉन्डिंग असतं ते दूर झालेलं आहे आणि त्याच्यामुळं हा प्रकार जास्त वाढत चालला आहे. मग नाही ही फोनवरच बोलती, मग ही कोणाशीच बोलती, हा फोनवर चॅटिंग करतोय, मग कोणाशीच करतोय. आणि काय होतं की याच्यामुळे ना एकमेकांवरती संशय वाढलेला आहे. संशय झाला, विश्वासाचं नातं तुटलं. आज फक्त 6 महिन्यापूर्वी लग्न झालेलं त्यांनी 13ब डिवोर्स पिटिशन फाईल केलं. फक्त 6 महिने. 40 वर्ष संसार करणारे कुटुंब आजही टिकून आहेत. लोक एखाद आपण इंस्टाग्रामवरती बघतो एखाद तरी सेलिब्रेशन केली, 19 मध्ये हा आला तो आली, ही सगळी फक्त रीलसाठी आहे का? त्यांचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे की नको? ते फक्त रील बनवताय, 19 करताय, मुलगा झाला, 20 करताय, लग्न झालं, नातू झाला, हे झाला, पण ते एकत्र का राहिले याचा आदर्श आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे. वकिलांचं काय हो, वकीलला पोट भरण्यासाठीच असतात आणि केस आली म्हणजे त्यांचं पोट भरणार. पण फक्त कौटुंबिकतूनच नाही तर दुसऱ्याही केसेस त्यांना भरपूर असतात ना. मी फक्त एक जरी वकील असले तरी एक स्त्री म्हणून मी प्रत्येकाला हीच रिक्वेस्ट करेन की जेवढे होईल तेवढे संस्कार आपल्या मुलांना द्या आणि विभक्त कुटुंब पद्धती जी आहे ती टाळून एकत्र कुटुंब कसं राहील. फक्त सणावाराला एकत्र येतात पण त्यांच्यामध्ये जे नातं असतं ते राहत नाही. फक्त जस्ट फॉर्मॅलिटीज म्हणून सगळे एकत्र येतात. बस, धन्यवाद. थँक्यू मॅडम.